श्री सातेरी देवीच्या नीळ उत्सवासाठी मे महिन्यात कुडाळला गेलो तेव्हा एका मैत्रिणीच्या आंब्याच्या बागेत स्वतःच्या हाताने आंबे काढण्याचा आनंद घेता आला. हे बघ किती आंबे काढले हिने. जेवढे काढशील तेवढे तुझे, घे तू बिंदास. वाव, भरपूर काढलेस, मस्त. आता आपण वाटून घेऊयात अर्धे अर्धे. स्वतःच्या हाताने काढलेले आंबे घरी घेऊन आलो. तो आनंद काही भारीच होता. अगदी सीझन मध्ये कोकणात जायला मिळालं ना, त्यामुळे कच्चे आंबे, पिकलेले आंबे, झाडावरचे आंबे, मार्केटमध्ये दिसणारे आंबे, असं भरपूर आंब्यांचा खजिना बघायला मिळाला. त्यामुळे अगदी मन आणि डोळे अगदी तृप्त झाले. 1800 रुपये डझन आंबे असल्यापासून खायला सुरुवात केली होती. ती आता आजपर्यंत जवळजवळ 500 रुपये डझन पर्यंत आलेत. आणि प्रत्येक वेळेस आंबा खूप छान मिळाला, गोड, चविष्ट. अगदीच एखाद दुसरा काहीतरी खराब झाला असेल तर, नाहीतर अगदी मनसोक्त आंबे खायला मिळाले. आणि नंतर मला आता ना आंबे इतके घरात झाले, काय करणार. आणि फ्रीझरमध्ये पण किती ठेवणार, तरी मी बऱ्यापैकी फ्रीझरमध्ये ठेवले आंबे. ते पण तुम्हाला दाखवते. आणि नंतर मला अगदी ते सगळं तर आंब्यांचा तो सगळा प्रोग्राम करण्यासाठी पण इतका कंटाळा येत होता. पण चला म्हटलं काही हरकत नाही, वर्षातून एकदाच ही हौसमौज असते, न कंटाळ करता करूयात. हे बघा, हे सगळं स्टोअर करून जितका आनंद होतो ना, तितकाच आनंद मला हे खाताना होतं की हां चला काहीच वेस्ट गेलेलं नाहीये. आणि आता मी हे खाणार आहे. आणि हे खायची मजा काही वेगळी असते. ह्याचा अनुभव तुम्ही पण नक्की घेतला असेल, नसेल तर नक्की घ्या. पायरी आंबा किती मोठा आहे बघा, हातात पण मावत नाहीये. आणि हा आहे अलिबागचा कोकण अमृत, जे गोरेगाव ईस्टला शॉप आहे, त्याचा मी व्हिडिओ पण केलेला आहे. त्यांच्याकडून घेतलेत आंबे हे. आणि आता मी त्याचा करणार आहे रस. हे बघा, एवढा टोपभर रस झालाय. आणि काही हे जरा असं सालाकडे बघा जरा खराब होते, ते मी काढून टाकलेत. पण बाकीचं ह्याचा रस सगळा एकत्र करून ठेव. आतापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार आंबे जेव्हा मी स्टोअर करते तेव्हा त्याची पीसेस करूनच ठेवते. रस काही करत नाही, कारण मी बऱ्याच जणांचा बघितलाय रस केलेला असला की तो काळपट पडतो किंवा मग त्याची चवही बिघडते. त्याच्यापेक्षा पीसेस व्यवस्थित राहतात.